आता माझा सर्व प्रश्न अध्यक्षांनी बरं का ग्रामसभा चालू झाली समिती विषयाने आता ग्रामसभेचा विषय अध्यक्षांनी उत्तर द्यावं माझं ग्रामसभा शेवटची ग्रामसभा केव्हा झाली जानेवारी 2024 आज कालखंड होतो 19 महिने वार्षिक किती ग्रामसभा घ्यायला पाहिजे बंधनकारक 4 आपण किती घेतल्या मागच्या वर्षामध्ये ग्रामसभा झाली नाही ग्रामसेवकाला वारंवार सूचित करण्यात आलं याला जबाबदार कोण जबाबदार कोण ग्रामसेवक अध्यक्ष ग्रामसेवकाचा सरपंच सरपंच कायदेशीर बंधनकारक 4 ग्रामसभा आहे बरोबर आहे आणि 4 ग्रामसभा नाही घेतल्या सरपंच अपात्र ठरतो हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती ओके ओके ऐका ना पुढं आज कालखंड होतो 19 महिने आता ग्रामसभा पूर्ण होऊन चालू होण्यापूर्वी तुम्हाला जो 19 महिना जो खर्च केलाय तो बंधनकारक आहे सांगण्यात तरच पुढचा तुम्ही शोध घेऊ शकता नाही अजेंड्यावरचा विषय अजेंडा नंतर येतो नाही ना थांबा कोणाला माहिती आहे सांगतो ना सेक्शन सांगतो तुम्हाला कायदा सांगतो मला माहिती आहे बाबा कायदा दिला नाही कलम 8 नुसार 184 नुसार ग्रामसभा घेतो खर्च वैयक्तिक जबाबदारी परतफेड आता ग्रामसभा घेतल्यावरती आता तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतने हिशोब अंदाजपत्र ग्रामपंचायतचा निधी वितरण करणे आवश्यक आहे म्हणजे जो मानता तुम्ही केलाय ना खर्च तो आधी तुम्ही आम्हाला समजून सांगा तरच पुढचा निधी पुढच्या ग्रामसभेला सुरुवात करा हे बंधनकारक आहे कलम 10च्या 1 मध्ये तुम्ही एकदा बघा चेक करू कलम 10च्या 1 चेक करा बंधनकारक आहे मागचा निधी आता एक आपल्याला ऑप्शन आले का माझ्या बोलण्यावरती कायदेशीर उत्तर देतो बरोबर आहे सरपंच साहेब एवढं दिवस ग्रामसभा झालेली नाही बरोबर मग तुम्ही निधी खर्च केलाय तो कशा प्रकारे केलाय ते समजलं पाहिजे सगळ्यांना. आराखड्यानुसार निधी खर्च झाले कोणते अधिकारी झालाय तो आम्हाला कळलं पाहिजे ना सगळ्यांना कळलं पाहिजे तुमची काय विनंती सगळ्यांना कळलं पाहिजे ना हा समजलं पाहिजे येऊन द्या खाली बसून नाही बोलायचं बोलायचं ना त्याने उभं राहून बसणार उत्तर द्यायचं कायदा दाखवता म्हणून कायद्याचं मान नाही ठेवता अशा कायद्याची तुम्ही मॅडम संविधान कशासाठी दिलं तुम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलं आम्हाला अधिकार आहे तुम्ही काय जवळचा विषय कसा काय जवळचा 23-24 आराखड्या मंजूर आराखडे होते तर मंजूर आराखड्यानुसार हा खर्च केलेला आहे आराखड्याच्या बाहेर कुठलाही खर्च केलेला नाही आहे